सोलापूरसह अन्य भागामध्ये लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे। दरम्यान या योजनेवरून विरोधक वारंवार सरकारवर टीका करत आहेत। अशामध्ये या योजनेवरून लाडक्या बहिणी भिडल्या आहेत। काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी या योजनेवरून सरकारवर टीका केली आहे। याला महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी बेधडक प्रत्युत्तर दिलंय। प्रणिती शिंदे यांनी या योजनेवर टीका करताना सांगितलं की लाडकी बहीण योजना या निवडणुकीसाठी चुनावी जुमला होता, त्यांनी तो व्यवस्थित खेळलाय। या योजनेमुळे महाराष्ट्र दिवाळखोर झालाय असा रिपोर्ट येत आहे। इतर योजनांचे पैसे थांबवले आहेत, तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत। लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत, तिला सावत्र करू नये असा टोलाही प्रणिती शिंदे यांनी लगावलाय। तर दुसरीकडे आदिती तटकरे यांनी प्रणिती यांना प्रत्युत्तर दिलाय। सुरुवातीपासूनच विरोधकांना लाडकी बहीण योजनेची ॲलर्जी आहे। एका बाजूला 1,500 रुपये दिले तर राज्य आर्थिक संकटात येईल म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला 3,000 रुपये देण्याचं वक्तव्य करतात। हे बोलणं दुटप्पीपणाचं आहे। तसंच पुढच्या काळात लाडकी बहीण योजना अशीच चालूच राहणार असून महिलांना अधिक आर्थिक सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील असं तटकरे यावेळी म्हणाल्यात। तसंच भाजपाची सत्ता आल्यापासून पुरोगामी महाराष्ट्र कुठंतरी माग पडलाय असंही खासदार प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या। भाजपाच्या सत्तेमध्ये लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिक कराडपर्यंत आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ याचा विचार करून राजीनामा द्यावा असंही प्रणिती शिंदे म्हणाल्यात। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।